गुड मॉर्निंग. मी मयुरी आणि मी करते 30 डेज इंटरमिडियंट फास्टिंग. आणि मी काल सांगितल्याप्रमाणे माझं वजन स्टक होण्याचं कारण असं आहे की जर तुमची पिरियडची डेट जर जवळ येत असेल तर तुमचं वेट स्टक होतं, कारण हॉर्मोनल चेंजेस आपल्या बॉडीत होत असतात. तर दिवसाची सुरुवात मी केली आहे ही गरम पाणी, लिंबू थोडंसं आणि थोडीशी दालचिनी टाकली आहे यामध्ये. तर ही अशी मी दिवसाची सुरुवात हे पिऊन केलेली आहे. सगळं काही उरकलं, अंघोळ वगैरे, आणि मग एक्सरसाइज करायला घेतली. वेट स्टक होण्याची अनेक कारणं असू शकतात, जसं की कमी कॅलरी बर्न होणं म्हणजे मेटाबॉलिझम स्लोडाऊन म्हणतात त्याला, किंवा मग पाणी कमी पिणं, प्रोटीन कमी खाणं, किंवा मग जास्त प्रमाणात सोडियम म्हणजे मीठ जर तुम्ही घेत असाल तर, किंवा मग झोप तुमची कमी होत असेल, किंवा मग स्ट्रेस लेवल तुमचा जास्त असेल, अशी अनेक कारणं असू शकतात. किंवा मग माझ्यासारखं पिरियड्सचं कारण असू शकतं. एक्सरसाइज झाल्यानंतर ही रोजच्याप्रमाणे ब्लॅक कॉफी पिते. मला ब्लॅक कॉफी एक्सरसाइज नंतर खरंच गरजेची वाटते माझ्यासाठी तरी. त्यानंतर आज लंचमध्ये मी घेतलेला आहे अर्धी भाकरी ज्वारीची रोजच्याप्रमाणे. त्याचबरोबर त्याच्यासोबत झुणका घेतलेला आहे बेसनचा, माझा फेवरेट आहे. शेंगदाण्याची चटणी घेतलेली आहे थोडीशी, कांदासुद्धा घेतला आहे कापलेला होता म्हणून, आणि त्यानंतर सोयाबीन घेतलेले आहे तसेच परतून मसाला टाकून, आणि काकडी. तर हे आहे माझं ओमॅड मील. ऑफिसला निघण्यापूर्वी रोजच्याप्रमाणे हे सॉल्टेड लाईम वॉटरची सुद्धा कारणं आहेत ती मी नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन तुम्हाला. त्यानंतर ऑफिसमधून मी घरी आली आहे. कोणत्याही प्रकारचा तुम्ही डाएट करा, त्यामध्ये पाणी तुम्हाला जास्त पियायचंच आहे, म्हणजे कमीत कमी 3 लिटर ते 3.5 लिटर एवढं तरी पाणी पियायचंच आहे. तर हे माझं रात्रीचं शेवटचं पाणी पिते आहे मी. त्यानंतर मग हे सॉल्टेड लाईम वॉटर मी रोजच्याप्रमाणे जसं पिते तशाच प्रकारे रात्री झोपण्यापूर्वी हे 1 ग्लास. त्यानंतर मग रात्री 10 वाजता ते 10:30 वाजतापर्यंत मला झोपायचंच आहे, कारण झोपसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे वेट लॉस जर्नीमध्ये. मी सकाळी 5 ते 5:15पर्यंत उठते, म्हणून मला 10 ते 10:30 वाजेपर्यंत झोपणं खरंच गरजेचं आहे. त्यामुळे मी झोपते. चला बाय, गुड नाईट, उद्या भेटूया.